हाय हॅलो नमस्ते, कसे आहेत सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर पहा, इथे आज आपण एक वाटी मोड आलेल्या मुगापासून एक चविष्ट, स्वादिष्ट आणि त्याचबरोबर अति प्रोटीनयुक्त एक रेसिपी तयार करणार आहोत. तर ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी नाही तर मग संध्याकाळी असंच खाण्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. पहा, आपल्याला इथे हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि मग ते 8 ते 10 तास आपल्याला ते भिजवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही हे हिरवे मूग रात्री भिजायला घाला, म्हणजे सकाळपर्यंत ते छान असे मऊ होतात. त्यानंतर ते हिरवे मूग स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित असे बांधून ठेवा आणि मग संध्याकाळपर्यंत पहा किती छान असे मस्त मोड आलेले असतात. पावसाळ्याच्या दिवसात तर असे मोड आलेले कडधान्याची उसळ खाणे म्हणा किंवा त्याची काहीतरी वेगळी रेसिपी करून खाणे हे शरीरासाठी खूप पौष्टिक असते. आणि त्याचबरोबर अशा प्रकारे मोड आलेले मूग किंवा दुसरेही कोणताही कडधान्य जरी तुम्ही त्याला मोड आणून त्याची उसळ केली तरीसुद्धा ते खूप छान असे टेस्टी लागतात. तर पहा, इथे आपण एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. तर पहा, इथे मोड आलेले मूग आपण ज्यावेळेस मिक्सरच्या भांड्यात घालतो त्यावेळेस त्यातलं जे पाणी असतं ते गाळून घ्या. त्यामुळे आपले हे मुगाचे मिश्रण जास्त पातळ होणार नाही. आणि त्याचबरोबर आपण ज्यावेळेस हे मिश्रण वाटून घेणार आहोत त्यावेळेस थोडं थोडं गरज लागेल तसं पाणी घालू. एकदम असं पाणी घालून हे मिश्रण वाटायचं नाही. आता आपण हे मिश्रण आहे ते जास्त बारीक करणार नाही, थोडंसं जाडसर ठेवणार आहोत, म्हणजे जी आपण रेसिपी करणार आहोत त्याला छान असं स्ट्रक्चर येतं. मग मिक्सरच्या भांड्यात घालून झाल्यानंतर आपण इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. शक्यतो कधी पण कढीपत्ता ताजा वापरायचा, म्हणजे कसं त्याचा सुगंध खूप छान येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता फोडणीसाठीच नाही तर असं काही मिश्रण वाटत असताना जर कढीपत्ता घातला तर त्याची अजून चव येते. तर पहा, आता आपल्याला इथे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर पहा, आता आपल्याला प्रथम लसूणच्या पाकळ्या आहेत त्या खलबत्त्याच्या ठोकल्याच्या सहाय्याने थोड्याशा अशा प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे कसं मिक्सरच्या भांड्यात त्या घातल्यानंतर लवकर त्याची बारीक पेस्ट होते. नाहीतर मग मिक्सरच्या भांड्यात तो लसूण तसाच अख्खा राहतो. लसूण आणि हिरवी मिरची जर मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे वाटून घेतली तर आपण जो पदार्थ तयार करणार आहोत त्याची चव अजून वाढते. तर पहा, तुम्हाला जरी इथे लसणाऐवजी तुम्ही कांद्याचा वापर केला तरी चालेल. अशा प्रकारे आपला लसूण छान असा ठेचून झाला आहे. आता आपण हा लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे स्वच्छ धुतलेली ताजी कोथिंबीर घालणार आहोत. तर पहा, आपल्याला इथे कोथिंबीर बरोबर कोथिंबीरची जी कोवळी देठ असतात त्याचासुद्धा इथे आपण वापर करणार आहोत. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला अशा कोवळ्या काड्यांचा सुद्धा इथे वापर करायचा आहे. अशा प्रकारे ताजी कोथिंबीर आणि त्याचबरोबर कोवळ्या काड्यांचा सुद्धा आपण वापर केला तर त्याच्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्याचबरोबर लोहाचे प्रमाणसुद्धा भरपूर असते. आणि त्यामुळे आपण जी रेसिपी तयार करणार आहोत त्याला कलरसुद्धा छान येतो आणि त्याचबरोबर छान सुगंधसुद्धा येतो. आता आपल्याला इथे एका हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या रेसिपीचा तिखटपणासुद्धा वाढवू शकता, पण आपण ही रेसिपी लहान बाळांसाठी करतोय म्हणून आपण इथे एकाच हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत. तर पहा, अशा प्रकारे आपण हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले. त्यानंतर इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं. मिठामुळं कसं आपण ही जे मिश्रण तयार करणार आहोत त्यालासुद्धा छान चव येते. आणि त्यानंतर 1 चम्मच जिरं घालून घेऊ. शक्यतो कधी पण पराठे धपाटे करत असताना जिऱ्याचं प्रमाण जरा जास्तच वाढवायचं, म्हणजे कसं आपण जी रेसिपी तयार करणार आहोत ती रेसिपी छान चविष्ट होते. आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून हे मिश्रण व्यवस्थित असं बारीक करून घेऊ. तर पहा, इथे आपण मिक्सरच्या सहाय्याने आपण एक गिरकी फिरवून घेतली, पण आता आपल्याला इथं थोडं पाणी घालायची गरज वाटली म्हणून आपण थोडंसं इथे पाणी घालून परत आपण हे मिश्रण व्यवस्थित असं बारीक करून घेऊ. तर पहा, इथे 1 मिनिटातच आपली मस्त ही मोड आलेल्या मुगाची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे आपण कढीपत्ता घातला, कोथिंबीर घातली, त्यामुळे किती छान मस्त असं कलर आला आहे आणि जिऱ्यामुळे सुद्धा खूप छान असं सुगंध पसरला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून ही ग्रेव्ही साईडला ठेवू. तर पहा, इथे एक काचेचं पसरट भांडं घेतलं. तुमच्याकडे जर स्टीलचं भांडं असेल तर ते वापरलं तरी चालेल. अशा प्रकारे जी आपण ग्रेव्ही वाटून घेतली होती ती आपण ह्या बाऊलमध्ये ओतून घेऊ. त्यानंतर आपण इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊ.
तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे 1 वाटी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता, नाहीतर मग 1 वाटी तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता, नाहीतर मग बाजरीचं पीठ वापरलं तरी चालेल. त्यानंतर आपण इथे 4 चम्मच तांदळाचं पीठ घालून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथे 2 चम्मच रवा घालायचा आहे. रव्यामुळे कसं आपण जो पदार्थ तयार करणार आहोत त्याला छान असा एकजीवपणा येतो. त्यानंतर आपण इथे अर्धा चम्मच ओवा घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे पांढरे तीळ 1 चम्मच घालून घेऊ. तर पहा इथे आपण ओव्याचा आणि जिराचा जास्त वापर केला आहे. तर कोणतीही रेसिपी करताना पराठे म्हणा धपाटे म्हणा तुम्ही ओव्याचा आणि जिराचा जास्त वापर करायचा, म्हणजे कसं आपण जी रेसिपी तयार करणार आहोत ती रेसिपी पचायला सोपी जाते. त्यानंतर आपण इथे चवीनुसार म्हणजे पाव चमच मीठ घालून घेऊ. त्यानंतर इथे पाव चमच हळद घालून घेऊ. लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस मुगाचं मिश्रण करत होतो त्यावेळेस सुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि पिठामध्ये मीठ घालत असताना थोडं कमी घाला. आता आपण हे सर्व कोरडे मसाले आहेत ते प्रथम स्पूनच्या सहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ, म्हणजे कसं आपण जी रेसिपी तयार करणार आहोत त्याच्या प्रत्येक घासाला या मसाल्याची छान अशी चव येईल. तिखटाचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे प्रथम कोरडे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यामुळे ज्यावेळेस आपण पाणी ओतून हे पीठ मळणार आहोत त्यावेळेस ते एका ठिकाणी जमा होत नाही, व्यवस्थित असे सगळ्या बाजूला मसाले पसरलेले असतात. पहा आता कोरडे मसाले व्यवस्थित असे मिक्स झालेत. तर इथे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पाणी पिठामध्ये ओतून घेतलं. मोड आलेल्या मुगामध्ये जास्त प्रोटीन्स कॅलरीज असतात, म्हणून आपण काहीच व्हायला जायला नको म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी ओतून ते पाणी इथे वापरलं. तर पहा इथे ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण इथे पाणी घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला समजेल आपल्याला या रेसिपीसाठी पाणी किती लागले. तर पहा आपण इथे अर्धी वाटी पाणी आता पिठामध्ये ओतून घेतलं. थोडं अजून पीठ आपल्याला घट्ट वाटते म्हणून हे अजून पिठामध्ये पाणी ओतून घेऊ. तर पहा इथे 1 वाटी पीठ आपण घेतलेलं होतं त्याच वाटीने आपण पाणी घेतलं, म्हणजे आपल्याला इथे 1 वाटी पाणी लागलं. आता आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर पहा शक्यतो इथे तुम्ही डायरेक्ट जास्त पाणी ओतू नका, नाहीतर मग आपली ही रेसिपी फसू शकते. थोडं थोडं पाणी घालून आपण ही पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर पहा इथे अजून आपल्याला पाण्याची गरज वाटली म्हणून आपण इथे अजून अर्धी वाटी पाणी घेतलं आणि आता परत हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर पहा आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असे मिक्स करून घेण्यासाठी 1.5 वाटी पाणी लागलं, म्हणजे आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर तुम्हाला इथे 1.5 वाटी पाणी घ्यावं लागेल. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं आपलं हे मोड आलेल्या मुगाचं बॅटर तयार झालं आहे. अशा प्रकारे तुम्ही लहान बाळांच्या टिफिनसाठी म्हणा नाहीतर मग पाहुणे आल्यावर सुद्धा काहीतरी हेल्दी आणि पौष्टिक करायचं म्हणून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. मोड आलेले कडधान्य असतात ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, आपल्या आवडीनुसार मसाले मीठ घालायचं आणि मग त्याचं आपल्या आवडीनुसार परत गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ नाहीतर ज्वारी बाजरीचं पीठ वापरून असं बॅटर तयार करायचं. त्यानंतर हे तयार झालेलं बॅटर आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवू आणि 10 मिनिटं झाल्यानंतर याचे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही डोसे तयार करू शकता. चला तर मग आता पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलं, तुमच्याकडे जर तवा असेल तो तवा वापरला तरी चालेल. तर पहा आता इथे आपण 1 चम्मच तेल घालून घेतले. तेल आता आपण स्पूनच्या सहाय्याने सर्व बाजूने पसरून घेऊ. तर पहा इथे गॅसची फ्लेम फास्ट ठेवून आपण हा पॅन व्यवस्थित असा गरम करून घेऊ. तर पहा इथे पॅन व्यवस्थित असा गरम झाले. आता आपण पळीच्या सहाय्याने हे बॅटर हलक्या हाताने पॅनवर पसरवून घेऊ. तर पहा इथे पॅन व्यवस्थित गरम झाला असेल तर हे बॅटर आहे ते अजिबात पळीला चिपकत नाही. तर पहा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा आता गॅसची फ्लेम स्लो करून पॅनवर झाकण ठेवून 1 मिनिटासाठी हा डोसा आपण शिजवून घेऊ. तर पहा इथे 1 मिनिट झालेला आहे. आता आपण झाकण काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा डोसा शिजलेला आहे. आता आपण त्याला पलटी मारून घेऊ. तर पहा इथे खालची बाजू सुद्धा मस्त शिजून निघाली आहे. आता आपण डोश्याच्या साईडने थोडंसं तेल सोडून घेऊ आणि परत खालची बाजू शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून 1 मिनिटासाठी परत हा डोसा शिजवून घेऊ.
तर पहा आता झाकण काढून घेऊ आपण आणि डोस्याला पलटी मारून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही किती छान असा मस्त हा डोसा शिजून निघाले. तर पाहू शकता तुम्ही इथे डोसा मस्त असा दोन्ही बाजूने शिजले, वरून असा कडक आणि आतमध्ये मऊसूत असा हा डोसा आपला तयार झालाय. आता आपण हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा आपला गरमागरम चविष्ट चवदार असा हा डोसा आपला तयार झालाय. आता आपण दुसऱ्या डोस्याची तयारी करू. जसा आपण पहिला डोसा तयार केला त्याच पद्धतीने आपण हा सुद्धा डोसा तयार करणार आहोत. तर पहा, आपल्याला हा डोसा करत असताना कधी पण मीडियम गॅसवरच आपण डोसे तयार करायचे. फास्ट गॅस केली तर डोसा आपला वरून करपून जाईल आणि मग आतमध्ये कच्चा तसाच राहील. म्हणून कधी पण डोसे करत असताना मध्यम आचेवर डोसे तयार करायचे. आपल्याला इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही, फक्त काही थेंबच तेलाचा वापर केला तरीसुद्धा हा डोसा आपला मस्त असा खमंग कुरकुरीत होतो. नाहीतर तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. चला तर मग आता परत याच्यावर झाकण देऊन एक अर्ध्या मिनिटासाठी हा डोसा शिजवून घेऊ. मोड आलेल्या मुगाच्या या डोशामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि त्याचबरोबर भरपूर प्रमाणात फायबरसुद्धा आहे. असा पौष्टिक आपला हा डोसा मस्त असा तयार झाला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या टिफिनसाठी म्हणा, नाहीतर मग नाश्त्यासाठी सुद्धा आपण हा प्रोटीनयुक्त डोसा तयार करू शकतो. लहान मुलांसाठी हा डोसा तयार करून पहा तुम्ही, लहान मुलेसुद्धा खूप आवडीने हा डोसा खातील. तर पहा इथे झटकन आणि पटकन दुसरा डोसासुद्धा आपला तयार झाला आहे. डोसा असा दोन्ही बाजूने मीडियम गॅसवर व्यवस्थित असा भाजल्यावर डोसा बाहेरच्या बाजूने छान मस्त असा कुरकुरीत तयार होतो. डोसा तयार झाल्यावर पुन्हा त्याला स्लो गॅसवर 1 मिनिटासाठी छान असा परतून घेतला तर अजून तो कुरकुरीत होतो. तर पहा इथे आपले 2 डोसे तयार झालेत. खूप छान असे मऊसूत हे डोसे तयार झालेत. मस्त असा आपला गरमागरम आणि स्वादिष्ट चविष्ट आणि त्याचबरोबर अतिप्रोटीनयुक्त हा नाश्ता आपला तयार झाला आहे. तर पहा इथे सकाळी जरी आपण हे डोसे तयार केले तरी संध्याकाळपर्यंत छान असे मऊसूत राहतील असे आपले हे डोसे तयार झालेत. तर पहा इथे व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला समजलं असेल किती छान मस्त आपला हा डोसा मऊसूत तयार झाला आहे आणि त्याचबरोबर किती छान मस्त असा पातळसुद्धा हा डोसा तयार झाला आहे. जसं मी सांगितलं, 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी तुम्ही 1.5 वाटी पाणी घेऊन तुम्ही हे बॅटर व्यवस्थित मिक्स केलं तर अशा प्रकारे पातळ असे मस्त डोसे तयार होतील. तर मग आता महत्त्वाचा क्षण आले. आता आपण ही स्वादिष्ट गरमागरम चविष्ट रेसिपी माझ्या छोट्या टेस्टरला टेस्ट करायला देऊ. तर पहा, मीठने पहिले डोसे गरम आहेत की नाही ते व्यवस्थित चेक केले. तुम्ही हे डोसे ओल्या नारळाच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, नाहीतर मग टोमॅटोच्या चटणीसोबत सुद्धा ट्राय करू शकता. नाहीतर मग दह्यासोबत सुद्धा हे तुम्ही डोसे ट्राय करू शकता. तर पाहू शकता तुम्ही, ते व्हिडिओ पाहूनच तुम्हाला समजलं असेल की माझ्या या छोट्या टेस्टरला हे गरमागरम छान चविष्ट डोसे किती आवडलेत ते. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मोड आलेल्या मुगाचे डोसे तयार करा आणि तुमच्या लहान बाळाला असा चविष्ट आणि पौष्टिक डोसा तयार करून द्या. तुम्ही सुद्धा ही चविष्ट पौष्टिक अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी लहान बाळांच्या टिफिनसाठी नाहीतर मग संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. रेसिपी थोडी डिटेलमध्ये सांगितली म्हणून तुम्हाला रेसिपी मोठी वाटली असेल, पण स्वयंपाक करायच्या अगोदर पूर्वतयारी जर केली तर झटकन आणि पटकन हे डोसे तयार होतात. सर्व पालकांना असा प्रश्न पडतो की हा पौष्टिक पदार्थ आपल्या मुलांना आवडेल का? पण हा डोसा चविष्ट असल्यामुळे लहान मुलं बघा खूप आवडीने हा पदार्थ खातात. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना हा पदार्थ तयार करून खाऊ घाला आणि तुमचा अनुभव मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा. अशाच साध्या सोप्या आणि पौष्टिक आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि त्याचबरोबर गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.